दुपारी कामावरून घरी येताना मला माठाची भाजी दिसली, जी की माझी खूप जास्त फेवरेट आहे. त्याच्यामुळे मला तिला घेण्याचा मोह काही आवडला नाही. आणि संध्याकाळच्या जेवणामध्ये आता मी भाजी बनवण्याचं ठरवलं, तर डाळ भात आणि भाजी आणि चपाती हा आजचा मेनू. तर म्हटलं की चला तुमच्याबरोबर पण ही रेसिपी शेअर करूया. तर सगळ्यात आधी मी ही भाजी व्यवस्थित धुवून घेतली, त्यानंतर पाणी घेतलं, पाण्यामध्ये ही मी शिजवून घेतली आणि त्यानंतर शिजून झाल्यानंतर मी कांदा कापला बारीक आणि मिरची कापली. त्यानंतर इथे बघा तेल कढई तापून घेतली, कढईमध्ये तेल टाकलं आणि तेल व्यवस्थित तापल्यानंतर मी इथे जिरेची फोडणी दिली. जिरं टाकल्यानंतर मी लसूण टाकला आणि त्या बारीक केलेला कांदा आणि मिरची टाकली. त्यानंतर हे व्यवस्थित मी फ्राय करून घेतलं आणि थोडे त्याच्यात मी मीठ टाकलं, कारण मीठ टाकल्यानंतर कांदे लवकर शिजतात. आणि आता कांदे शिजल्यानंतर मी जी भाजी शिजवली होती ती मी टाकून दिली आणि त्यानंतर 2 मिनिटं मी ही भाजी शिजवून घेतली आणि आधीच जो मी शेंगदाण्याचा कूट करून ठेवला होता तर तो मी टाकून दिला. त्यानंतर सुद्धा मी 5 मिनिटं ही भाजी शिजवून घेतली. तर आता आपली टेस्टी अशी माठाची भाजी तयार झालेली आहे. जर ही भाजी तुम्ही भाकरीसोबत